हाय. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते. बऱ्याच वेळा मला विचारलं जातं की तुम्ही केसांसाठी काय करता, केसांसाठी काही टिप्स द्या, काही रिच्युअल्स आहेत का. तर आज मी त्यातलं एक रिच्युअल करणार आहे. म्हणजे मी काही काही वेळा कांद्याचा रस लावते केसांना. कांद्याचा रस हा खूप खूप उपयोगी आहे. त्यामुळे स्काल्पला जर तो कांद्याचा रस लावला तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हेअर ग्रोथ प्रमोट होते. त्यामुळे जर केस वाढायला हवे असतील तर मध्ये मध्ये कांद्याचा रस नक्की लावत जा. त्याचप्रमाणे अँटी डॅन्ड्रफ प्रॉपर्टीजसुद्धा आहेत कांद्याच्या रसात आणि केसांना छान असं शाईन येतं तो रस लावल्यानंतर. तर असा मध्ये मध्ये लावत असते मी. काहीच करायचं नाही आहे, फार सोपं आहे. कांदा घ्यायचा, तो त्याची सालं काढायची, कांदा मिक्सरमधून काढायचा आणि त्याचा रस काढून डिरेक्टली लावायचा. हे साधारण 15 दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदाही आपण करू शकतो आणि खरंच त्याचे रिझल्ट्स अमेझिंग आहेत. फक्त कांद्याचा जरा वास येतो उग्र असा. तो जर चालणार असेल आणि तुम्ही जर 1-2 दिवस घरीच असाल तर कांद्याचा रस लावल्यानंतर केस नुसत्याच थंड पाण्याने धुवा. अदरवाईज जर तो वास नको असेल किंवा जर तुम्हाला लगेच बाहेर जायचं असेल तर मात्र शॅम्पू करू शकता. कांद्याच्या रसाचे खरं तर काहीच वाईट परिणाम नाही आहेत. पण जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही थोडीशी पॅच टेस्ट करा आणि मग हा रस लावा. रस लावायचा आणि 30 मिनटं ठेवून द्यायचा आणि मग धुवून टाकायचा. त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यासाठी हेअर मास्कसुद्धा बनवू शकता कांद्याच्या रसाने. म्हणजे कांद्याचा रस आणि ऑलिव्ह ऑइल किंवा कांद्याचा रस आणि आपलं नेहमीचं खोबरेल तेल हे मिक्स करायचं आणि 30 मिनटं लावून ठेवायचं. हवं तर तुम्ही त्याला स्टीम देऊ शकता. जर आपल्याला खूप पॅम्पर करायचं असेल स्वतःला आणि आपल्याकडे वेळही असेल तर रस लावायचा, रस आणि ऑइल मिक्स करून लावायचं, छान मसाज करायचा आणि 30 मिनटं ठेवून द्यायचं. मसाज केल्यानंतर तुम्ही त्याला स्टीम देऊ शकता आणि मग धुवून टाकायचं शॅम्पूनी, माइल्ड शॅम्पू वापरून धुवून टाकायचं. तर त्यांनी खरंच खूप छान उपयोग होतो. म्हणजे केस गळायचे थांबतात, केस वाढीला त्याचा फायदा होतो. त्याचप्रमाणे ते छान असे चमकदार होतात आणि हे सगळेच फायदे आपल्याला एका कांद्यामुळे होऊ शकतात. कांदा तर घरात असतोच, त्यामुळे करायलाही सोपा असा हा उपाय आहे. तर नक्की करून बघा. बाय द वे, ह्या अख्ख्या व्हिडिओमध्ये समजा जर माझ्या डोळ्यावरचा स्कार दिसला किंवा जी जखम आहे ती दिसली तर मी आधीच क्लिअर करते की 4-5 दिवसांपूर्वी मी घरात पडले होते, त्यामुळे इथे लागलं होतं मला. आता ते बऱ्यापैकी बरं आहे, पण तरी अजून त्याचा डाग आणि त्याची जखम थोडीशी आहे. म्हणूनच खरं तर इतके दिवस मी थांबले होते व्हिडिओ करण्यासाठी. पण खूप वेळ जायला लागला तर म्हटलं की आपण आता एकदा सांगून टाकावं आणि व्हिडिओ करावा. तर ती बरी होती आता, सो काळजीचं काहीच कारण नाही आहे. तर ती दिसत राहील फक्त. तर बघूया कसं करायचं. तर असा हा साधारण पाववाटी, पाववाटी पण नाही, एवढाच रस आहे आणि तो खूप होतो. तर हा आपण असा छान मसाज करत लावूया केसांना. वास उग्र आहेच, पण त्याचे फायदे होणार आहेत आपल्याला, त्यामुळे लक्ष आपण तिकडे देऊया. आता संपूर्ण स्काल्पला छान रस लावून झालाय. स्ट्रँड्सना पूर्ण लावायला पाहिजे असं नाही, फक्त स्काल्पला लावला तरी सुद्धा चालू शकतो आणि छान मसाज करूया.
आणि मसाज करताना मला असं वाटतं की असं घसघस घसघस मसाज केला तर कदाचित रूट्सना त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर केसांची मुळं छान ठेवायची असतील तर असा हळूवार मसाज करायला हवा की ज्याने आपल्याला पण छान वाटेल, मुळांना पण छान वाटेल आणि केस चांगले राहतील. थोडा डोळ्यातही जातो हा जर कांदा तिखट असेल तर. मी सगळ्या पॉसिबिलिटीज सांगते आहे, पण बिलीव्ह मी खूप उपयोगी आहे हा कांद्याचा रस. तर आता हा मसाज करून झाला आहे. आपण 30 मिनटं असेच केस ठेवणार आहोत आणि त्यानंतर धुवून टाकणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही स्टीमसुद्धा देऊ शकता. स्टीम द्यायची एक सोपी पद्धत सांगते. एकदम उकळून पाणी घ्यायचं, उकळतं पाणी. हवं तर आपण जर गॅसवर उकळून घेतलं तर ते जास्त कडक असतं आणि त्याच्यात टर्किश टॉवेल किंवा टर्किश नॅपकिन आपण टाकून पिळून घ्यायचा. नॅपकिन इनफ होतो आणि मग तो पिळलेला नॅपकिन असा पटकन केसांवर धरायचा, म्हणजे स्काल्पवर, डोक्यावर. म्हणजे त्याच्यातनं जी हळू माइल्ड अशी वाफ येते किंवा जो गरमपणा येतो केसांना त्यानीसुद्धा केस चांगले होतात. असाच टर्किश टॉवेल गरम करून जर तो चेहऱ्यावर ठेवला तर त्यानीसुद्धा स्किन छान होते. म्हणजे डस्ट किंवा ऑइल, एक्सेस ऑइल असेल चेहऱ्यावरचं तर ते निघून जातं आणि चेहरा छान क्लीन होतो आणि मग त्याच्यानंतर आपण आपली स्किन केअर करायची. तर आता 30 मिनटं थांबूया आणि केस धुवूया, मग भेटूया. बाय द वे, ह्या कांद्याच्या रसामध्ये जर आपण एग व्हाईट घातलं, अंड्याचं पांढरा भाग असतो तो जर घातला तर त्यानेसुद्धा कंडिशनिंग चांगलं होतं केसांचं. तर तसंही करून बघा. पण येऊन जाऊन परत प्रश्न वासा अशी येतो. तर एका वेळेला एक एक करू, कांद्याचा रस आणि शॅम्पू असं करत राहूया, पण केस चांगले ठेवूया. भेटूया 30 मिनटानंतर. आता अर्धा तास टाईमपास करून झाला आहे. आता केस धुवायला जाते. असे झाले ते. तो रस छान गेला आतमध्ये केसांमध्ये, स्काल्पमध्ये राहते. आता धुवून टाकूया. केस धुतल्यावर भेटूया. तर आता केस धुवून झालेत. मी हर्बल इसेन्सेसचा शॅम्पू आणि कंडिशनर वापरते. तर मी शॅम्पू लावला आहे, कंडिशनर पण लावला आहे आणि केस पुसायला अशा जुन्या ज्या कॉटनच्या ओढण्या असतात त्या वापरते. कारण त्या एकतर मऊ झालेल्या असतात, त्याच्यात पाणी टिपून घेण्याची क्षमतासुद्धा छान असते, त्यामुळे केसांना काही दुखापत होत नाही. मी ड्रायर वापरत नाही. अगदी फारच शूटिंगला शॉर्ट रेडी असेल आणि केस ओलेच असतील तरच ड्रायर वापरते. त्यामुळे केसांना कमीत कमी त्रास देण्याचा प्रयत्न करते. पण फायनली ते वयामुळे, आत्ताच्या आपल्या डाएटच्या, आपण जे खातो, जे आपल्याला खायला मिळतं त्यामुळे आपल्याला जीवनसत्व तेवढी पुरेशी मिळत नाहीत आणि वातावरणामुळे, अशा सगळ्याचमुळे केस खराब होऊ शकतात, होतात. तर ते असे झालेत, ओले आहेत. ड्रायरपेक्षा मला वाटतं असे केले तर ते जास्त लवकर आणि जास्त सेफ झोनमध्ये वाळतात. आणि कांद्याचा वास येत नाही आहे. शॅम्पू आणि कंडिशनर केल्यावर कांद्याचा वास येत नाही. तर तुम्ही बिनधास्त वापरू शकता. असे छान झालेत केस. अजून ते वाळायचे आहेत, त्यामुळे त्यांना व्हॉल्यूमसुद्धा येईल. तर नक्की करून बघा.
हेअर टिप्स देण्याचा प्रयत्न करणार आहे. मी जे जे करते ते तुम्हालाही दाखवण्याचा, तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातली ही पहिली टिप होती. ही कशी वाटली मला नक्की सांगा. आणि केस छान राहण्यासाठी तुम्ही काही आगळं वेगळं करत असाल तर तेही शेअर करा. एकमेकांना शेअर करत राहू आणि एकमेकांच्या उपयोगी पडत राहू. तर असा होता आजचा व्हिडिओ. तो कसा वाटला मला नक्की सांगा. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.